नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण पाहत आहोत कालच्या लेक्चर पासून चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस म्हणजे नेमकं काय? तर ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस बनवणं किंवा पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइस बनवणं म्हणजेच काय करणं? चेंज द व्हॉइस करणं. मित्रांनो, आपण काल काही एक्झाम्पल पाहिले होते. एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं होतं की सब्जेक्टने सुरू होणाऱ्या वाक्याला आपण काय म्हणणार? ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तृप्रयोग. आणि ऑब्जेक्टने सुरू होणाऱ्या वाक्याला आपण म्हणलं होतं पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. आता तुम्हाला मी काल बोललो होतो की एकूण 12 काळांपैकी 8 काळांचं आपण चेंज द व्हॉइस बनवू शकतो. मग ते 8 काळ कुठले असतील? तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, इंग्रजी भाषेमध्ये किंवा कुठल्याही भाषेमध्ये एकूण 3 काळ असतात. मग त्यामध्ये प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स यांचे एकूण 4 जर टाईप केले 4 टाईप पडतात. असे एकूण 12 काळ इंग्रजी भाषेमध्ये आहेत. त्यापैकी पहिला काळ पाहू आपण इथं सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला जो आहे तो आहे S+V1+O. याला मराठीमध्ये म्हणतात साधा वर्तमान काळ. असे एक्झाम्पल आपण काल पाहिले होते. आणि एक आहे सिंपल पास्ट टेन्स S+V2+O म्हणजेच त्याला आपण म्हणणार साधा भूतकाळ. याचे सुद्धा एक्झाम्पल आपण काल पाहिले होते. आता पहा मित्रांनो, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस बनवा किंवा पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइस बनवा. याला आपण काय म्हणणार? चेंज द व्हॉइस म्हणजे प्रयोग बदलणे आपण असं म्हणणार. मग आता लक्षात घ्या, ऍक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला S+V1+O असा आलाय. म्हणजे सब्जेक्टने सुरू होणारं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसचं आणि ऑब्जेक्टने सुरू होणारं वाक्य कुठलं असणार आहे? पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य असणार आहे. आता या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण काय करूया? एक्झाम्पल पाहू. आता एक्झाम्पल मी घेणार आहे. आम्ही इथं म्हणलं पहा सी. ओके, सिंग्स. पहा सी सिंग्स अ सॉन्ग. ठीक आहे. आता एक्झाम्पल पहा, सी सिंग्स अ सॉन्ग. या वाक्यामध्ये सी काय असणार आहे? सब्जेक्ट. सिंग्स हा जो शब्द आहे तो वाक्यामध्ये आहे मुख्य क्रियापद आणि सॉन्ग हा जो शब्द आहे तो वाक्यामध्ये आहे ऑब्जेक्ट. आपल्या 3 गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. सब्जेक्ट कळला वाक्यामधला, वर्ब कळलं वाक्यामधलं आणि ऑब्जेक्ट कळलं वाक्यामधलं. आता पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला बनवायचे. मग पॅसिव्ह व्हॉइस बनवायचं म्हणलं की सुरुवातीला आपण काय घेणार? सुरुवातीला आपण घेणार ऑब्जेक्ट. मग पॅसिव्ह व्हॉइस बनवा म्हटल्यानंतर आपण अगोदर घेणार ऑब्जेक्ट. त्याचा पहिला एक असा असणार आहे कॅपिटल सॉन्ग. अतिशय सिंपल आहे मित्रांनो. सॉन्ग इथपर्यंत काय अडचण आहे? आपण आधी काय घेतलं आहे असं ऑब्जेक्ट पुढे घेतलं सॉन्ग. आता हेल्पिंग वर्बची वेळ आहे. हेल्पिंग वर्ब तुम्हाला मी काल बोललो होतो, जर वाक्यामध्ये V1 असेल, काल फळ्यावरती गेला होता मी राईट साइडला, जर वाक्यामध्ये V1 असेल तर हेल्पिंग वर्ब एम इज आर पैकी योग्य रूप घ्यायचंय. एम इज आर पैकी योग्य रूप घ्या. मग सॉन्ग हा शब्द एकवचन आहे, आपण घेणार इथं इज. अ सॉन्ग इज. सिंग या शब्दाचा विपरीत फॉर्म. सिंग या शब्दाचा विपरीत फॉर्म माहिती पाहिजे. मग सिंग हा V1 फॉर्म. sang 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 हा विपरीत फॉर्म आहे आणि SUNG sung हा विपरीत फॉर्म आहे. A song is sung. SUNG sung by. आणि काल आपण प्रयोगात गेलो होतो, सी चं काय बनणार आहे ठिकाणी? हर. असं हे वाक्य हे बनते. मग काय केलं कळलं? सी सिंग्स अ सॉन्ग. सॉन्ग इज सung by her असे हे वाक्य बनते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. ठीक आहे. तर बघा लक्षात घ्या, या वाक्यामध्ये जर आपण कॉम्प्लिमेंटरी पार्ट ऍड केला असता
तर तो कॉम्प्लिमेंटरी पार्ट आपण कुठं घेतला असता हे पण महत्वाचं आहे. समजा असं वाक्य असतं पहा, सी सिंग्स अ सॉन्ग इन द गार्डन. इन द गार्डन. मग कॉम्प्लिमेंटरी पार्ट कुठला आपण ऍड केला वाक्यामध्ये? इन द गार्डन घेतला आपण. मग सी सिंग्स अ सॉन्ग इन द गार्डन आपण सुरुवात करणार अ सॉन्ग पासूनच. अ सॉन्ग इज सम. आता घेणार इन द गार्डन. इन द गार्डन बाय हर. आता आपण असं वाक्य म्हणणार. आता मी अजून एक कॉम्प्लिमेंटरी पार्ट ऍड करतो. बघा आता कसं वाक्य बनतंय. सी सिंग्स अ सॉन्ग इन द गार्डन. इन द गार्डन ॲट मॉर्निंग. इन द गार्डन ॲट मॉर्निंग. दोन कॉम्प्लिमेंट आणले वाक्यामध्ये. ऍक्च्युअली कॉम्प्लिमेंट 2, 3 असे काय नसतात. जो पूरक भाग आहे त्याला आपण सर्वांनाच काय म्हणणार? कॉम्प्लिमेंट म्हणणार. मग सी सिंग्स अ सॉन्ग इन द गार्डन ॲट मॉर्निंग. मग हे वाक्य होईल पहा, अ सॉन्ग इज संग. अ सॉन्ग इज संग इन द गार्डन ॲट मॉर्निंग बाय हर. असं वाक्य तयार केलं मित्रांनो. आता आपण काय करूया, एक कॉम्प्लिमेंटरी पार्टचं वाक्य घेऊ आपण. इथे एक्झाम्पल नंबर आपण सेकंड पाहूया. आता मी तर असं म्हणलं पहा, राहुल. पाहता वाक्य काय बनवते मी? राहुल. राहुल प्लेज. ओके, राहुल प्लेज क्रिकेट. ओके, क्रिकेट ऑन द ग्राउंड. आता राहुल प्लेज क्रिकेट ऑन द ग्राउंड. मग सांगा तुम्ही, राहुल वाक्यातला सब्जेक्ट, प्लेज वाक्यामधलं मुख्य क्रियापद आहे, क्रिकेट वाक्यामधलं ऑब्जेक्ट आहे आणि ऑन द ग्राउंड वाक्यातलं कॉम्प्लिमेंटरी पार्ट आहे. मग ऑब्जेक्टच्या पुढं कॉम्प्लिमेंटरी पार्ट कितीही येऊ द्या, ऑब्जेक्टच्या पुढं कॉम्प्लिमेंटरी पार्ट कितीही मोठा असू द्या, त्याला आपण घेणार बायच्या अगोदरच आपण त्याला घेणार. मग आता हे वाक्य कसं बनते बघा. आता तुम्हाला सांगता येईल का? विचार करा, प्रयत्न करा. आपण बनवूया पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य. अगोदर आपण काय घेणार वाक्यामध्ये? क्रिकेट. लक्षात घ्या, क्रिकेटनेच आपण सुरुवात करणार वाक्याची. कारण क्रिकेट काय आहे वाक्यातला? क्रिकेट इज द वर्ड, इज द ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. हा जो शब्द आहे तो काय? ऑब्जेक्ट आहे. कर्म आहे ते वाक्यातलं कर्म, आणि कर्मणी प्रयोगचं वाक्य आपल्याला बनवायचं. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? कर्मणी प्रयोग. आणि जर वाक्यात कर्मच नसेल तर कर्मणी प्रयोग पॅसिव्ह व्हॉइस बनणार आहे का? नाही बनणार. मग या ठिकाणी कर्म वाक्यात पाहिजे, ऑब्जेक्ट वाक्यात पाहिजे. ऑब्जेक्टचं वाक्य म्हणजेच काय? पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य असतं, हे कळलं पाहिजे. मग आपण काय केलं अगोदर? सुरुवातीला काय घेतलं? ऑब्जेक्ट. फॉर्म्युला प्रमाणे काय घेतलं आपण? ऑब्जेक्ट. आता घ्यायचे हेल्पिंग वर्ब. फीवरचं वाक्य आहे, मुख्य क्रियापद आहे वाक्यामध्ये, फीवर आहे. मग एम इज आर पैकी आपण काय घेणार? क्रिकेट इज. इथे हे कळलं पाहिजे. इज काय आलं वाक्यामधलं? एचव्ही. म्हणजे काय? एचव्ही म्हणजे हेल्पिंग वर्ब. क्रिकेट इज. आता विक्री फॉर्म, प्लेचा विक्री फॉर्म काय असणार आहे? प्ले. एक लक्षात ठेवा, जर विक्री फॉर्म येत नसेल किंवा जर विक्री फॉर्म आपला चुकला तर ते वाक्य आपलं चुकलं. परीक्षेमध्ये ग्रामरच्या वाक्यामध्ये एक जरी नॉर्मल मिस्टेक आपण केली तरीही आपलं वाक्य चुकलं, आपल्याला डायरेक्ट 0 मार्क मिळणार. आता या फॉर्म्युल्याप्रमाणे सी सिंग्स इथं आपण यस लिहिला आहे, राहुल प्लेज इथं आपण यस लिहिला आहे. मग या ठिकाणी यसला सुद्धा फार महत्व आहे. पण आपण जर समजा असं म्हटलं आय प्ले क्रिकेट, मी म्हटलं आय प्लेज क्रिकेट, तर वाक्य चुकलं. इथला यस कुठं लावायचा कुठं नाही लावायचा त्याला पण महत्व आहे बरंच. मग जर एखाद्या वाक्यामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये बुडवतो नका, या फॉर्म्युल्यामध्ये या काळामध्ये फक्त याच काळामध्ये या फॉर्म्युल्याप्रमाणे जर वाक्यामधला सब्जेक्ट
बघा नियम काय लक्षात घ्या. जर वाक्यामधला सब्जेक्ट ही सी इट, जर वाक्यामधला सब्जेक्ट ही सी इट किंवा किंवा असं एक वचन नाम असेल, एक वचन नाम, तर पुढे येणाऱ्या मुख्य क्रियामध्ये आपण काय लावणार, यस प्रत्यय लावणार, हे कळलं पाहिजे. आणि जर वाक्याची सुरुवात आय, वी, यू, दे किंवा अनेक वचनी नामाने असेल तर या ठिकाणी आपण या फॉर्म्युल्यामध्ये इथं यस लावत नाही, हे कळलं पाहिजे. अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी कुठे यस लावायचा कुठं नाही लावायचा, इथं तुमचे मार्क परीक्षेमध्ये जाऊ शकतात, लक्षात ठेवा. क्रिकेट इज प्लेड, फॉर्म्युल्याप्रमाणे आपण आधी काय घेतलं, ऑब्जेक्ट काय घेतलं, क्रिकेट. क्रिकेटच्या पुढे आपण हेल्पिंग वर्ब घेतलं एम इज आर पैकी इज, क्रिकेट इज प्ले या शब्दाचा हेतू फॉर्म प्लेडच आहे आणि याचा विक्री फॉर्म सुद्धा काय असणार आहे, प्लेडच आहे. तसं सिंगचा हेतू फॉर्म सॅंग होता आणि विक्री फॉर्म काय दिला आपण, संग, सिंग, सॅंग, संग. सी, सॉ, सीन, गो, वेंट, गॉन, टेक, टूक, टेकन. ह्या टेकन असेल, गॉन असेल, हा हा सीन असेल, हा प्लेड असेल, हा संघ असेल, अशा प्रकारचा हेतरी आपल्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये वापरायचा असतो, हे लक्षात ठेवा. पॅसिव्ह वॉइस मध्ये हेतरी नसेल तर वाक्य आपलं चुकलं. क्रिकेट इज प्लेड, आपण काय केलं आधी फॉर्म्युल्याप्रमाणे क्रिकेट इज प्लेड केलं. आता कॉम्प्लिमेंटरी पार्ट आपण घेणार ऑन द ग्राउंड. आपण काय घेणार, कॉम्प्लिमेंटरी पार्ट ऑन द ग्राउंड. इथे हे कळलं पाहिजे मित्रांनो. आणि मग आपण सर्वात शेवटी काय घेणार, बाय. बाय वाक्यातला सब्जेक्ट काय असणार आहे, तो राहुल. इथे हे कळलं पाहिजे. तुम्हाला मी काल लिहिलं होतं फळ्यावरती, जर आयचं वाक्य असतं तर बाय मी केलं असतं, हीच वाक्य असतं तर बाय हिम केलं असतं, सीचं वाक्य असतं तर बाय हर केलं असतं, पण राहुलचं वाक्य असेल तर बाय राहुल, सीताचं वाक्य असेल तर बाय सीता, टीचरचं वाक्य असेल तर बाय टीचर. कारण की नामाचं रूपांतर करताना पाठीमाग आपण त्याचं सर्वनाम करणार नाही या काळामध्ये, या टाइप मध्ये. मग डायरेक्ट राहुल होतं, आपण काय केलं, बाय राहुल ठेवलं वाक्यामध्ये आणि वाक्य आपण काहीतरी बनवलं. आता मित्रांनो बघा, आपण दोन एक्झाम्पल बनवले. या दोन एक्झाम्पल मध्ये आपण काय केले, एकामध्ये कॉम्प्लिमेंटरी पार्ट नव्हता आणि एकामध्ये कॉम्प्लिमेंटरी पार्ट आपण घेतला. आता आपण तिसरं एक्झाम्पल पाहूया. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण काय करूया, जे ऑब्जेक्ट आहे ना, ऑब्जेक्ट, हे ऑब्जेक्ट आपण घेऊ अनेक वचनामध्ये आणि पाहूया वाक्य काय म्हणते. आता पहा, तिसरं वाक्य मी लिहिते फळ्यावरती, एक्झाम्पल नंबर 3. आता मी असं म्हणलं, ओके आय, आता बघा मित्रांनो पुढे मी म्हणलं घेऊ, आय घेऊ पेन्स, आय घेऊ पेन्स इन द क्लास. आता आय गिव पेन, आय वाक्यातला काय असणार आहे मग, सब्जेक्ट. ओके, गिव वाक्यातला काय असणार आहे, फीवर, मुख्य आपण. पेन्स वाक्यातलं काय असणार आहे, ऑब्जेक्ट. आणि इन द क्लास वाक्यातलं काय असणार आहे, कॉम्प्लिमेंट. आता लक्षात घ्या, आय गिव पेन्स इन द क्लास, या ठिकाणी येणार ऑब्जेक्ट आले अनेक वचनामध्ये, म्हणून त्याच्या पूर्वी ए एन असा भाग आपण घेत नाही. जर या ठिकाणी फक्त पेन असतात, पेन, तर आपण काय म्हणलं असतं, आय गिव्ह अ पेन इन द क्लास, मी असं म्हटलं असतं. आता वाक्य कसं बनतंय ते, सुरुवातीला आपण काय घेणार, सांगा तुम्ही. सुरुवातीला आपण घेणार ऑब्जेक्ट, ते काय असणार आहे, पेन्स. ओके, पेन्स ने आपण सुरुवात केली वाक्याची. आता फीवर मुळे एमिजा, एम तर आपण घेत नाही, एम आपण केव्हा घेणार, जर वाक्यामधला सब्जेक्ट आय असेल, आय तर आपण काय घेणार, एम घेणार, आय एम.
आणि जर वाक्यातलं सुरुवातीचा जो भाग आहे तो जर अनेक वचनी असेल तर आपण काय घेणार, आर घेणार. आणि एक वचन असेल याप्रमाणे आपण काय घेणार, इज घेणार वाक्यामध्ये. मग पेन्स अनेक वचनामध्ये आहे ना, पेन्स आर. ओके, इथे घेतला आपण पेन्स आर. भित्री फॉर्म गिव या शब्दाचा भित्री फॉर्म काय? Who will tell me? Who will tell me what is the past participle form of the verb here give? मग give या शब्दाचा भित्री फॉर्म gave आणि भित्री फॉर्म given. मग आपल्याला पाहिजे या ठिकाणी काय, भित्री फॉर्म पाहिजे मित्रांनो, भित्री फॉर्म. मग पेन्स आर गिवन. अतिशय सिंपल भाग आहे मित्रांनो. पेन्स आर गिवन. आता कॉम्प्लिमेंटरी पार्ट आपण घेऊया. इन द क्लास. आता अतिशय सिंपल आहे पहा, इन द क्लास. आणि सर्वात शेवटी काय आहे मित्रांनो, बाय मी. इथे कळलं पाहिजे. मग पहा, पेन्स आर गिवन इन द क्लास बाय मी. कधी इज घ्यायचं, कधी आर घ्यायचं, कधी एम घ्यायचं, हे कळलं पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, वाक्यामध्ये ही वन असल्यामुळे आपण एमीचा विचार करणार हेल्पिंग वर्ब मध्ये. आणि दोघांचाही फॉर्म्युला बघा. आता इकडं बघा पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला, इथला पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला सारखाच आहे. पण फरक कुठे पडणार आहे लक्षात घ्या, फरक पडणार आहे हेल्पिंग वर्ब मध्ये. कारण की V2 चे हेल्पिंग वर्ब कुठले असणार आहे, ऑज किंवा वीआर. आणि V1 चे हेल्पिंग वर्ब कुठले होते, एम इज किंवा आर. आणि एम इज आर आणि ऑज वीआर यांना आपण काय म्हणतो, टू बी चे रूप म्हणतो. आणि टू बी चे रूप यांचा पार्ट ऑफ स्पीच काय असणार आहे, यांचा पार्ट ऑफ स्पीच असणार आहे प्रायमरी ऑक्झिलरी फॉर्म. हे पण कळलं पाहिजे. आता आपण हा काळ पाहूया 2 नंबरचा सिंपल पास्ट टेन्स. आता लक्षात घ्या मित्रांनो, सिंपल पास्ट टेन्सला आपण म्हणणार साधा भूतकाळ. आणि फॉर्म्युला आहे S + V2 + O. याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी पार्ट सुद्धा पुढे आपण घेऊ शकतो, पार्ट पुढे येऊ शकतो. मग S + V2 + O इथं S + V1 + O तुम्ही कंपॅरिझन करू शकता. फॉर्म्युले दोघांचे कसे, पॅसिव्ह व्हॉइसचे सारखेच आहेत, सारखेच. पण हेल्पिंग वर्ब मध्ये बदल होणार. इथं हेल्पिंग वर्ब वॉज किंवा वेर घ्यावा लागेल, इथं एम इज आर पैकी आपण वापरणार. मग आता आपण पाहूया या काळाचं एक्झाम्पल. आता बघा मी एक एक्झाम्पल बनवतोय त्यावरती. आता समजा मी असं म्हणलं, या ठिकाणी गीता, सिंपल वाक्य घेणार आहे सुरुवातीला, गीता रोड. ओके, गीता रोड अ लेटर. आता बघा या अतिशय सिंपल वाक्य आहे, गीता रोड अ लेटर. गीता वाक्यातला सब्जेक्ट, रोड हा शब्द वाक्यामधला टू फॉर्म, आणि अ लेटर हा शब्द वाक्यामधला काय असणार आहे, ऑब्जेक्ट. ज्याप्रमाणे S + V1 + O चं वाक्य तयार केलं आपण, त्याप्रमाणे S + V2 + O चं वाक्य आपण काय केलं, तयार केलं. गीता रोड अ लेटर. आता हे पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला बनवायचं आहे ना. आता आपण काय करणार, इथं मी घेतो पॅसिव्ह व्हॉइस. EV म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस लक्षात ठेवायचं, आणि AB म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसचे हे वाक्य आपले वरचे आहे. मग पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण काय घेणार, लेटर काय आहे वाक्यातलं, ऑब्जेक्ट अ लेटर. इथे हे कळलं पाहिजे, अ लेटर. आता हेल्पिंग वर्ब इकडे होते एम इज आर, इथं आपण पाहणार वॉज किंवा वेअर. एक वचनी जर भाग असेल तर वॉज, आणि अनेक वचनी भाग असेल तर वेअर. वेअर आपण घेणार वाक्यामध्ये. इथं अ लेटर म्हणजे एक आहे, म्हणून आपण काय घेणार मित्रांनो, इथं आपण घेणार वॉज, अ लेटर वॉज. जर वाक्यामध्ये इथं लेटर्स असतं, लेटर्स, तर आपण काय घेतलं असतं वाक्यामध्ये, वेअर आपण असतं वाक्यामध्ये वेअर.
मग अ लेटर वॉज आता V3 फॉर्म, याचा V1 फॉर्म राईट, याचा V2 फॉर्म रोट, V3 फॉर्म काय असणार आहे रिटर्न, WRITTEN रिटर्न, नंतर बाय आणि वाक्यामधला सब्जेक्ट काय असणार आहे गीता. अतिशय सिंपल वाक्य आहे मित्रांनो. या काळाचे कसे वाक्य बनवलेत आणि या काळाचे वाक्य आपण कसे बनवतोय हे कळलं पाहिजे. अतिशय सिंपल आहे. आता आपण काय करूया, या काळाचा एक्झाम्पल नंबर सेकंड पाहू आपण. आता मी कॉम्प्लिमेंटरी पार्ट मला ऍड करायचा आहे, त्याच्यामुळे मी इथे एक्झाम्पल घेत आहे. दुसरं वाक्य पहा. आता मी असं म्हणलं वी, आता वी कॅल्क्युलेटेड the birds in the forest. आता या ठिकाणी वी वाक्याचा काय असणार आहे सब्जेक्ट, कॅल्क्युलेटेड जो शब्द आहे तो वाक्यामध्ये आहे V2 फॉर्म, द बर्ड्स हा जो शब्द आहे तो ऑब्जेक्ट आहे आणि इन द फॉरेस्ट हा जो शब्द आहे तो कॉम्प्लिमेंट आहे. मग काय केलं पाहिजे वाक्यामध्ये, कसं केलं पाहिजे आता आपण पाहू. इथं सुरुवातीला आपण काय केलं होतं, सुरुवातीला आपण घेणार ऑब्जेक्ट, मग इथं सुरुवातीला आपण काय घेणार द बर्ड्स ने आपण वाक्याची काय करणार सुरुवात करणार. मग इथं अ लेटर हा शब्द होता एक वचनामध्ये, म्हणून आपण काय केलं वॉज ने सुरुवात केली वाक्याची. आता इथं द बर्ड्स हा शब्द आहे अनेक वचनामध्ये, आपण द बर्ड्स वेअर आपला शब्द वाक्यामध्ये. पाहूया आपण वाक्य लिहूया. पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य कसं बनते आवाज आपण पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य. आता बघा सुरुवातीला आपण द चा ए कसा करणार कॅपिटल, सुरुवात आहे वाक्याची द बर्ड्स. ओके, अतिशय सिंपल बात आहे. सुरुवातीला आपण काय केलं द बर्ड्स हे ऑब्जेक्ट आपण काय केलं सुरुवातीला घेतलं. आता यानुसार ऑज किंवा वेअर पैकी अनेक वचनी भाग आहेत नाही, आपण घेणार वेअर. द बर्ड्स वेअर आता V3 फॉर्म कॅल्क्युलेटेड आणि कॅल्क्युलेटेडच आहे, म्हणजे द बर्ड्स वेअर कॅल्क्युलेटेड CALCULATED कॅल्क्युलेटेड आहे, तसंच आपण स्पेलिंग काय केलं द बर्ड्स वेअर कॅल्क्युलेटेड. आता राहिलेला भाग कुठला असणार आहे इन द फॉरेस्ट, आणि मग बाय आणि वीचं काय बनणार इथं अस, हे असे वाक्य बनते मित्रांनो. मग काय काय फरक पडला वाक्यांमध्ये, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऑफ द टू टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स and simple past tense. The difference between in the two tense in which here we can use here the V1 form of verb in the sentence of active voice, and we can use here V2 form of the verb in the sentence of active voice. पण फरक काय पडला यांच्यामध्ये, आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये V1 आलं होतं, इकडं V2 आलं होतं वाक्यामध्ये, आणि याच कारणामुळे दोघांचे फरक सारखेच आहे. आणि याच कारणामुळे V1 मुळे आपण विचार केला एमिजारचा आणि या V2 मुळे आपण विचार केला ऑजवेअरचा. आणि कसं घेतलंय ऑजवेअर मला कळलं पाहिजे. या ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामधलं ऑब्जेक्ट एक वचन असेल तर ऑज हेल्पिंग वर्ब घेणार, आणि जर हे ऑब्जेक्ट अनेक वचन असेल तर वेअर हे हेल्पिंग वर्ब आपण करणार वाक्यामध्ये वापरणार. मित्रांनो अतिशय सिंपल भाग आहे. आपण आतापर्यंत काय केले दोन काळ पाहिले. सिंपल प्रेझेंट टेन्स ची वाक्यरचना फळ्यावरती आहे
सिंपल पास्ट टेन्सची वाक्यरचना सुद्धा फळ्यावरती आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाहिले दोन काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स. आता आपण काय करूया, या दोन काळांवरती काही एक्झाम्पल आहेत फळ्यावरती, ते कशा टाईपचे एक्झाम्पल आहेत आणि ते कसे सोडवायचे आहेत आता पहिले पाहूया. आता बघा, पहिलं एक्झाम्पल आहे, रोहन कॉट अ बॉल ऑन द ग्राउंड. आता याच्या खाली सगळं लिहिलेलं आहे बघा, मी इथं V2 आहे, V1 आहे, इथं V2 आहे, V1 आहे. चार वाक्य आहे, तुम्ही हे चार वाक्य वहीमध्ये लिहून घ्या. यांना आपण म्हणणार ऍक्टिव्ह व्हॉइस, आणि आपल्याला काय बनवायचं यांचं, आपल्याला बनवायचे पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य. मग कॉट हा शब्द V2 फॉर्म आहे आणि अ बॉल काय आहे, ऑब्जेक्ट आहे, ते कळलं पाहिजे. मग कॅच या शब्दाचा V2 फॉर्म कॉट आणि याचा V3 फॉर्म पण काय असणार आहे, कॉटच, हे कळलं पाहिजे. बघा तुम्ही अ बॉल ने सुरुवात करा वाक्याची, कॉम्प्लिमेंटरी पार्ट पण वाक्यामध्ये आलेला आहे. एक्झाम्पल नंबर सेकंड पाहता, सी ब्रिंग्स अ न्यू टीव्ही फ्रॉम द मार्केट. मग ब्रिंग्स हा जो शब्द आहे, या ब्रिंग्स या शब्दाचा V3 फॉर्म काय. मग ब्रिंग्स, ब्रॉट आणि ब्रॉट, BROUGHT. मग ब्रिंग्सचा V2 फॉर्म ब्रॉट आणि V3 फॉर्म पण काय असणार आहे, ब्रॉटच. मग तुम्हाला V3 फॉर्म वाक्यामध्ये वापरावा लागेल आणि न्यू टीव्हीने वाक्याची सुरुवात तुम्हाला करावी लागेल. मग पाहता, आणि फ्रॉम द मार्केट वाक्यात काय आणलं आपण, कॉम्प्लिमेंटरी पार्ट एक आपण वाक्यामध्ये ऍड केलेला आहे. यू गेव बुक्स टू युअर फ्रेंड येस्टरडे. आता मित्रांनो, याच्यात गंमत एक अशी आहे की या ठिकाणी जे ऑब्जेक्ट आहे ते कोणतं असणार आहे, बुक्स. आणि इथं मी DO असं म्हणले, DO. लक्षात घ्या, DO म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट. कारण जर एकाच वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आले असतील, एकाच वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आले असतील, तर आपण एकाला काय म्हणणार, डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि याला आपण काय म्हणणार, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हे कसं असतं, कसं ओळखायचं असतं, याचा आपण एक स्पेशल व्हिडिओ आपण पुढे तयार करूया की दोन ऑब्जेक्टचे वाक्य कसे बनतात, कसे बनवायचे, दोन ऑब्जेक्ट हे कसे ओळखायचे, त्याचा आपण स्पेशल पुढे एक YouTube मध्ये आपले लेक्चर तयार करूया. सध्या पाहता तुम्ही बुक्सचं वाक्य बनवा. बुक्स हा शब्द इथे काय असणार आहे, अनेक वचनातला भाग असणार आहे बुक्स. आणि गेवचा फॉर्म तुम्हाला माहिती काय असणार आहे, गिवन. गिव, गेव, गिवन. बुक्स ने वाक्य सुरुवात करा, बाकीचा वाक्याचा भाग तुम्ही ऍड करा, सर्वात शेवटी बाय यू तुम्हाला असं लिहावं लागेल. आय ड्राईव्ह अ कार ऑन द रोड. आय ड्राईव्ह अ कार ऑन द रोड. आता या वाक्यामध्ये लक्षात घ्या, ड्राईव्ह वाक्यातला शब्द आहे V1. ड्राईव्ह हा शब्द V1 आहे. मग ड्राईव्हचा V2 फॉर्म आणि V3 फॉर्म काय, बघा सांगा, विचार करा मित्रांनो. मग ड्राईव्ह या शब्दाचा V3 फॉर्म ड्रोव्ह, DROVE, ड्रोव्ह. आणि V3 फॉर्म आपल्याला पाहिजे, V3 फॉर्म तो आहे ड्रायव्हन, DRIVEN, ड्रायव्हन. मग आय ड्राईव्ह अ कार, कार ने वाक्य सुरुवात करा, कॉम्प्लिमेंटरी पार्ट वाक्यामध्ये आहे, आणि तुम्ही वाक्यरचना काय करा, बनवा. आणि सर्वात शेवटची माहिती म्हणजे ज्या वाक्यामध्ये V2 फॉर्म असेल तेथे हेल्पिंग वर्ब वापरायचे आहेत, वॉज किंवा वेअर पैकी योग्य रूप. आणि ज्या वाक्यामध्ये V1 असेल तिथे तुम्हाला वापरायचे एम, इज, आर पैकी योग्य रूप. तुम्ही आता फळ्यावर आपण तयार केलेले दोन काळांचे वाक्य असतील, आणि हा समोरचा होमवर्क असेल, तुम्हाला सोडवायचा आहे वहीमध्ये. आणि मग तुम्हाला त्या होमवर्कचे, त्या एक्झाम्पलचे फोटो तुम्हाला काढायचे मोबाईल मध्ये, आणि त्या फोटोचे इमेजेस ज्या आहेत त्या तुम्ही मला पर्सनल माझ्या व्हॉट्सअपला पाठवायचे आहे. आपण आज दोन काळांचा अभ्यास केला आहे. उद्या आपण पाहणार आहोत सिंपल फ्युचर टेन्सच्या वाक्यांचं चेंज व्हायचं.
म्हणजे आपण उद्या तिसरा काळ, चौथा काळ असे एकूण आपल्याला 8 काळांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मग बाकीचा एक्स्ट्रा भाग बराचशामध्ये मोठा आहे. निगेटिव्ह सेंटेन्स असतील, येस नो टर्मचे वाक्य असतील, डब्ल्यूचे वाक्य असतील, आज्ञार्थी वाक्य असतील, डबल ऑब्जेक्टचे वाक्य असतील, या सर्वांचं चेन वाईज आपल्याला परीक्षेमध्ये बनवावं लागतं. आपण स्टेप बाय स्टेप पुढे चाललो आहोत. त्यामुळे तुम्ही काय करा, हे सगळे एक्झाम्पल वाईज लिहून घ्या. याचे इमेजेस तुम्ही मला पर्सनल माझ्या व्हॉट्सअपला पाठवा. बाकीचा भाग आपण पुढील युट्यूब लेक्चरमध्ये पाहूया. धन्यवाद.